माझं नाव महेश आहे आणि माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं. माझी बायको दिसायला खूप सुंदर होती. परंतु माझा आणि माझ्या बायकोचा नेहमी वाद होत होता. पावसाचे दिवस होते आणि मी राग घर सोडून शहरात जाण्यासाठी बसमध्ये बसलो होतो. माझ्या शेजारी एक अतिशय सुंदर काकी बसली होती. बस आदळली की मी तिच्या अंगावर पडायचो. तेव्हा ती भारावून गेली आणि मला घट्ट मिठी मारली. मी देखील तिच्या मिठीत हरवून गेलो आणि बसच्या मागच्या सीटवर रात्रभर तिच्यासोबत. माझा आणि बायकोचा वाद झाल्यामुळे 10 ते 15 दिवस झाले मी माझ्या इच्छा पूर्ण केल्या नव्हत्या. माझ्या खूप इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या, पण आमचा वाद झाला होता म्हणून मी तसाच शहरात निघालो. मी बसने जायचं ठरवलं. रात्री 10 वाजता बस निघाली. बसमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे मला शेवटच्या रांगेत खिडकीजवळ सीट मिळाली. खिडकीची काच तुटलेली होती आणि पावसामुळे मला तिथे बसायचे नव्हते. बस भरली होती. आता मी स्वतःला बोलू लागलो की मी प्रायव्हेट गाडीनं गेलो असतो तर बरे झालं असतं. माझ्या शेजारी 2 म्हाताऱ्या आजी बसल्या होत्या. बस चालू झाली आणि तुटलेल्या खिडकीतून पाऊस आणि थंड हवा आत येत होती. त्या आजींनी अंगावर शाल घेतली होती आणि मला आता खूप थंडी वाजत होती. काही लोक खाली उतरली आणि मग जे उभे होते ते पटकन त्या खाली सीटवर बसले. मी माझ्या जागी अडकलो होतो. तासाभराने बस एका हॉटेलवर थांबली आणि मी पण खाली उतरलो. जवळच एक जनरल स्टोअर होते. तिथे अनेकांनी पॅकेट विकत घेतले. मी त्या दुकानदाराजवळ गेलो तेव्हा तो म्हणाला, "सर, तुम्ही एकटेच प्रवास करता का? आज तुमचे नशीब चांगले नाही. रोज येणाऱ्या मुली आज आल्या नाहीत. नाहीतर तुमचे 200 रुपयात काम झाले असते." मी माझ्या नशिबाला कोसत होतो. मला 10-15 दिवसापासून माझ्या इच्छा अपूर्ण होत्या आणि थंडीमुळे माझी प्रकृती बिघडत होती. बायकोसोबतचे ते क्षण मला आठवू लागले. मग मी विचार केला की आज मी घरी जाऊन बायकोसोबत माझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. असा विचार करत होतो, पण अचानक माझे डोळे उघडले आणि मी खिडकीतून बाहेर बघू लागलो. तेव्हा एक काकी तिच्या छोट्या मुलीसह बसमध्ये चढत होती. इतक्या रात्री माहिती नाही ती कुठे चालली होती. काकी दिसायला खूप सुंदर होती. तेवढी तरुणही दिसायची. वाटत नव्हतं की ती एका मुलाची आई आहे. बस कंडक्टरने काकीला बसमध्ये बसवून पुन्हा दरवाजा बंद केला. बसायला कुठे जागा नव्हती म्हणून काकी उभी राहिली. थोड्या वेळाने माझ्या शेजारी बसलेल्या म्हाताऱ्या आजी खाली उतरल्या. मला वाटलं बरं झालं उतरल्या, कारण मी जेव्हा झोपत होतो तेव्हा त्या इतक्या जोरात बोलत होत्या की मलाही झोपायला त्रास होत होता आणि थंडीमुळे माझी अवस्था वेगळीच झाली होती. मग माझ्या शेजारचं सीट खाली झालं होतं. मग ती काकी तिथे येऊन बसली होती. तिला पाहून मी स्मित हास्य केलं आणि मग पुढे बस जाऊ लागली होती आणि त्या तुटलेल्या खिडकीतून पावसामुळे थंड हवा येत होती. त्यामुळे काकीला थंडी जाणवू लागली. तिने तिच्या बॅगमधून शॉल काढली आणि तिच्या मुलींच्या अंगावर टाकली. थंडीमुळे माझं शरीर देखील थरथर कापू लागले. हे बघून ती काकी मला म्हणू लागली, "तुम्हाला हवी असेल तर माझ्याकडे अजून एक शॉल आहे." मी लगेच तिच्याकडून ती शॉल घेतली, कारण माझ्याजवळ दुसरा काहीही पर्याय नव्हता. मग मला इतका आराम वाटला की मी सांगू शकत नाही. मग हळूहळू काकी आणि मी एकमेकांशी बोलू लागलो. ती एका पार्लरमध्ये काम करत होती. काकीचा निरागसपणा पाहून मी तिच्या प्रेमात पडलो. ती खूप सुंदर होती आणि दिसायलाही तरुण होती. तिच्या सौंदर्याने कोणीही मोहित होऊ शकले असते. बस खूप वेगाने जात होती आणि बस अचानक आदळली तेव्हा काकी माझ्यासमोर आली. मला इतक्या जवळ येताना पाहून तिला थोडी लाज वाटली. मलाही खूप लाज वाटायला लागली होती. मी मनातल्या मनात खूप खुश होतो, पण काकी आता तिच्या जागेवर व्यवस्थित बसली होती. मग बस चालू लागल्यावर हळूहळू आमच्या दोघांच्या खांद्याचा स्पर्श एकमेकांना होऊ लागला. खूप रात्र झाल्यामुळे
बसमधील सर्व प्रवासी झोपले होते. बसमधील लाईट बंद असल्यामुळे कोणीही आमच्याकडे लक्ष देऊ शकले नाही. मग मी शॉल घेतली आणि झोपायचे नाटक करू लागलो. जेव्हा बस आदळत होती तेव्हा आमचा एकमेकाच्या अंगाला स्पर्श होत होता. कधीकधी माझा हात तिच्या अंगाला लागायचा आणि मग मी खुश व्हायचो, कारण जेव्हा माझा हात तिच्या अंगाला लागायचा तेव्हा ती मला काहीच बोलली नाही. खरं तर काकीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला होता. आता माझ्या इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. मला स्वतःला थांबवता येत नव्हते. आता मी शाली खालून तिचा हात धरला तेव्हा काकी मला काहीच बोलली नाही आणि काकीने मला घट्ट मिठी मारली. तेव्हा मला समजले की काकीच्या देखील इच्छा जागृत होऊ लागल्या आणि मग काकी माझ्या शॉलमध्ये आली. रात्रीच्या अंधारात चालत्या बसमध्ये आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण करत असताना मला माझ्या बायकोची अजिबात आठवण येत नव्हती. मग काकी मला सांगू लागली की मला आता काही वेळाने बसमधून उतरावे लागेल, कारण माझे घर येणार आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटले, पण काकी मला म्हणाली, काळजी करू नकोस, तुलाही हवं तर माझ्या घरी ये. मी म्हणालो की तुझ्या घरी काका असतील. काकी म्हणाली की माझ्या घरी फक्त माझी सासूच आहे आणि तीही आता झोपली असेल. आपण पुन्हा आपल्या इच्छा पूर्ण करू. कोणीही आपल्याला एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. आता तिच्या तोंडून प्रेमाचे शब्द ऐकून मी विचलित झालो होतो. आता फक्त मला कोणत्याही प्रकारे माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पाहिले तर काकू खूप सुंदर होती आणि तिच्या अंगाचा खूप सुगंध येत होता. त्यामुळे मी तिच्याकडे आकर्षित होत होतो. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि मी पण तिच्यासोबत बसमधून उतरलो. आता मला पण ती हवी होती, म्हणून आम्ही बसमधून उतरलो. मग काकी मला तिच्याबरोबर घेऊन गेली. मला माहीत नाही का मी काकीबरोबर गेलो आणि त्याच वाटेने पुढे जात राहिलो. त्या जंगलाच्या मध्यभागी एक घर होतं. मला वाटले की हेच काकीचे घर आहे. आता मी खूप तडपत होतो आणि काकी पण. आम्ही त्या घरात गेल्यावर काकीने तिच्या मुलीला एका खोलीत झोपवले आणि दुसऱ्या खोलीत एक अतिशय मऊ बेड होता. मी त्या बेडवर बसलो तेव्हा काकी माझ्यासाठी काजू बदामाचं गरमागरम दूध घेऊन आली. काकीला नाईट ड्रेसमध्ये पाहून मी भान हरवून बसलो होतो. काकी माझ्याजवळ येताच मी तिला जोरात मिठी मारली आणि मग मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि आम्ही उठलो तेव्हा मागून दोघेजण माझ्यासमोर आले. ते सगळे पाहून मला धक्काच बसला आणि जेव्हा मी काकीला विचारले की हे दोघंजण कोण आहेत तेव्हा ती हसू लागली. आता ते दोघेही इतके हसत होते, मला समजत नव्हतं की मी काय करू. माझ्यासोबत काय होत आहे मलाही कळत नव्हते. ते खूप हसत होते. आता ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तुझ्याजवळ असलेले सर्व पैसे आत्ताच्या आत्ता काढ, नाहीतर आम्ही तुझा व्हिडिओ बनवला आहे. आम्ही हा व्हिडिओ तुझ्या बायकोला आणि सगळ्या जगाला दाखवू. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी काकीकडे पाहिलं तर ती म्हणू लागली, तुझ्यासारख्या मूर्ख माणूस त्यांच्या बायकासोबत राहू शकत नाही, म्हणून मी तुमच्यासारख्या माणसांना माझ्या बोटावर खेळवते. मी तुझ्यासारख्या माणसांना माझे सौंदर्य दाखवून आकर्षित करते. त्यानंतर मी त्यांना फसवण्यासाठी त्यांच्यासोबत सर्व काही करते आणि जे लोक मला पैसे देत नाही त्यांना तर कुठे तोंड दाखवायच्या लायकीची पण ठेवत नाही. आता तिचे बोलणे ऐकून मी भानावर आलो होतो. ती निरागस दिसणारी बाई अशी असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो आणि आता माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. मी शहरात जाण्यासाठी पैसे घेतले होते. ते पैसे मी त्यांना दिले, पण त्यांनी मला आत्ताच 20,000 रुपये हवे आहेत असे सांगितले. एवढी मोठी रक्कम ऐकून मी हैराण झालो. ते म्हणू लागले, पैसे न दिल्यास हा व्हिडिओ तुझ्या बायकोला पाठवू असे त्यांनी मला सांगितले आणि माझ्याकडून माझे ATM कार्ड घेतले. ते म्हणू लागले, आम्ही तुझ्यासोबत येतो, तू आम्हाला पैसे काढून दे आणि आम्ही आमच्या मार्गावर जाऊ. जर तू काही हुशारी केलीस तर तुझ्या बायकोला हा व्हिडिओ दाखवू. कारण मी माझ्या घरचा पत्ता सांगितला होता. बोलता बोलता मी तिला माझ्या कामाबद्दलही सांगितले होते आणि माझा पगार देखील सांगितला होता. मी त्यांच्यासोबत गेलो आणि ATMमधून पैसे काढले आणि त्यांना दिले. त्यानंतर मी ठरवले की मी आयुष्यात कधीही दुसऱ्या बाईवर विश्वास ठेवणार नाही
आणि मी नेहमी माझ्या बायकोसोबत असेल आणि मी शहरात जाणे देखील रद्द केले. मी लगेच माझ्या घरी परतलो आणि बायकोची मनापासून माफी मागितली. पण मी तिला काही सांगितले नाही. मी फक्त तिला सांगितले की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, म्हणून मी तुझ्याकडे परत आलो. आणि आता आम्ही दोघांनी मिळून आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि आता आम्ही नवरा बायको आमच्या संसारात सुखी आहोत. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.